नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अमोल. तर आज मी आणि माझा भाऊ चाललो आहो कपिला देवीच्या गुफेमध्ये. तुम्ही म्हणशाल की ही गुफा कोणती, लास्ट पर्यंत पाहिल्याशिवाय तर काय माहित होणार नाही. महाराष्ट्राच्या आणि तेलंगणाच्या सीमावर बसलेली ते कपिला देवीची पवित्र गुफा खूप हजारो साल पुराणी. त्या गुफेचे दर्शन घेण्यासाठी येणारे जे भक्त असतात त्याची मनोकामना पुरी होते असे म्हणतात. पुस महिन्यामध्ये गोंड आदिवासी समाजांचे लोक त्या गुफेचे दर्शन घेण्यासाठी येतात. मित्रांनो, तुम्हाला काही इथे झेंडे दिसत असतील. आता आपल्याला थोडंसं समोर जावं लागेल, मग आपण पोहोचल्यासारखंच आहोत त्या गुफेपाशी. रस्ता तर तुम्ही पाहू शकता किती खराब आहे. पडलं तर काय दात पण राहणार नाहीत म्हणल्यासारखं. मित्रांनो, तुम्हाला या झाडाखाली एक झोपडी दिसत असेल. या झोपडीमध्ये पुजारी राहते. डेली तर राहत नाही, कधी मध्ये येत राहते. मित्रांनो, मला ठेवायची होती चप्पल ठेवून निघलो आता मी त्या मंदिराकडे. गुफेपाशी तर मी पोहोचलो आहो. त्याच्या आधी नाही का तुम्ही बाहेरचा नजारा पाहून घ्या, मग नंतर मी तुम्हाला ती गुफा दाखवतो. बाहेरचा नजारा तर तुम्ही पाहिला असेल मित्रांनो. तर चला मी तुम्हाला आता ती गुफा दाखवतो. त्याच्या पहिले नाही का माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, ही आहे ती गुफा. तर आपल्याला आता कम से कम 2 किलोमीटर या गुफेच्या मधात जायचं आहे. खूप साऱ्या लोकांनी या गुफेचा व्हिडिओ शूट करून नाही का युट्यूबवर पण टाकला. पुरी गुफा नाही दाखवली मित्रांनो, अशी शॉर्टकट मध्ये दाखवली. तर आज मी तुम्हाला ही पुरी गुफा दाखवतो स्टेप बाय स्टेप. हाय नाही तेवढी या गुफेची मधातली सीन पण. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. या गुफेच्या मधात पोहोचल्याच्या नंतर इतकी थंडक असते ना मित्रांनो, बाहेर पण निघू. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे ते खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर लास्ट पर्यंत नक्कीच पाहून जा मित्रांनो. ही गुफा फक्त बाहेरूनच छोटी दिसत असते, मधात आल्याच्या नंतरच पता लागते की किती मोठी आहे. कशी निर्माण झाली असेल मित्रांनो ही गुफा, विचार करायची गोष्ट आहे. या गुफेच्या मधामध्ये 3 पवित्र कुंड आहेत. ते पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटतील मित्रांनो. या गुफेमध्ये इतका अंधार आहे, टॉर्च जर बंद केलं तर जवळचा माणूस पण दिसणार नाही. आता आपण पोहोचलो आहोत एका देवापाशी. या देवाचं नाव आहे राजू. आता आपल्याला इथून थोडं समोर जावं लागेल, मग भेटतो आपल्याला ते बघायला पाण्याचा कुंड. खूप सारे लोक त्या कुंडामध्ये आंघोळ पण करतात. म्हणल्या जाते की त्या कुंडामध्ये आंघोळ केल्याच्या नंतर तुमच्यावर जे येणारे संकट असतात ते दूर होऊन जातात. मित्रांनो, आता आपल्याला इथून थोडंसं खाली जावं लागेल, मग आपण पोहोचलोच म्हणल्यासारखं त्या कुंडापाशी. कुंडामध्ये किती क्लीन पाणी आहे बघू शकता मित्रांनो. हा म्हणताना तर ते पाणी दिसतच नाही, एकदम काच असल्यासारखं वाटते. तुम्हाला या गुफेमध्ये अशा खूप साऱ्या सांदी पण बघायला भेटतील. दर्शन घेऊन निघलो आता आपण त्या कुंडाच्या बाहेर. एका जागी तर खूप सारे वटवागळू पण बसून होते मित्रांनो. काही लोक तर या गुफेला बघूनच वरी थांबतात. या गुफेच्या मधामध्ये भियासारखं तर काय नाही आहे मित्रांनो. पहिला कुंड तर पाहिला आपण. तर चला मी तुम्हाला आता ते दुसरा कुंड पण दाखवतो. कुंडापाशी तर मी पोहोचलो आहोत. तर बघू शकता किती क्लीन पाणी आहे या कुंडामध्ये. आता आपल्याला इथून थोडं समोर जावं लागेल, मग आपण पोहोचलोच म्हणल्यासारखं त्या तिसऱ्या कुंडापाशी. तिसऱ्या कुंडामध्ये पण खूप पाणी आहे मित्रांनो. तर आपल्याला आता याच्या समोर तर काय जाता जमणार नाही. आता आपण इथूनच वापस फिरूया. गुफेचे दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत मित्रांनो बाहेर. इतक्यातच काही लोक आले या गुफेचे दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी या गुफेची हर एक सीन दाखवली मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आपण आता आपला ब्लॉग इथंच खतम करूया. बाय बाय.